नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज जो संदेश तुमच्यासमोर आला आहे तो तुम्हाला साक्षात स्वामीचे दर्शन घडवून आणणार आहे. फक्त तुम्हाला एक काम करायचे आहे की स्वामी सांगतात त्या पद्धतीने तुम्ही क्रिया करा आणि पहा, तुम्हाला साक्षात स्वामीचे दर्शन दिसून येईल. फक्त हा व्हिडिओ पाहत पाहत ती कृती करून पहा. नक्कीच तुम्हाला स्वामीचे दर्शन 2 मिनिटात होईल. आता स्वामी तुम्हाला बोलतात की बाळा, आता तू माझ्याकडे पहा. माझी रूप तू डोळ्यात आठव आणि मी सांगतो तसे तू डोळे मिटून शांतपणे करून पहा. आता तू डोळे मिट आणि तुझ्यासमोर अशी कल्पना कर की तुझ्यासमोर अक्कलकोट येथील मी बसत असलेला वटवृक्ष समोर आला ना. आता तुला त्या वटवृक्षाखाली एक साधूची प्रतिमा आकारायची आहे. म्हणजेच तू अशी कल्पना कर की तुझ्यासमोर दत्त अवतारात एक सुंदर तेजस्वी रूप घेतलेला शांत रममय असा एक साधू तुझ्यासमोर येईल. बाळा, आता तू समजून जा की ते रूप फक्त माझे आहे आणि साक्षात स्वामीच तुझ्यासमोर आहेत आणि तू माझ्या समोर बसला आहेस. आता बाळा, आपण फक्त दोघेच आहोत, तू आणि मी, म्हणजेच आई आणि बाळ. तू आता माझ्याकडे सर्व गोष्टी आणि तुझ्या जीवनातील सर्व दुःख सांगून टाक. पहा, तुझ्या दुःखाला थोडंसं विरजन पडेल आणि तू शांत अंतकरणाने माझ्याशी बोलून पहा. तुझे दुःख माझ्यासमोर ठेव आणि तुझ्या आयुष्यात असणारी संकट मला सांगून दे. मी त्या प्रत्येकाची उत्तरं तुला देईन. बाळा, मी तुझ्याकडे बघून हसत आहे. तुझ्या डोक्यावर मी हात फिरवला आहे. तुझे मन खूपच दुःखी झाले आहे ते मला दिसले आहे. पण बाळा, आता विचार करू नकोस. येणारे दिवस तुझ्यासाठी नक्कीच सुखाचे आणि आनंदाचे, प्रेमाचे आणि स्वामी भेटीचे असतील. हे वचन तुला मी आज तुझ्या समोर बसून देत आहे. तू माझे बाळ आहेस. मी तुझी आई आहे. तुझा होणारा त्रास आणि तुझ्या मनाला टोचणारे त्रासाचे बोल मला नक्कीच जाणवलेत. पण बाळा, तुझ्या जीवनात येणाऱ्या रोज संकटांना तू किती तोंड देतास आणि त्यासोबतच तू माझे नामस्मरण करणे विसरत नाहीस, हेही मी ओळखले आहे. कारण तुझे इतर कुठल्याच गोष्टीमध्ये मन रमत नसून फक्त माझ्यामध्ये मन रमत आहे आणि माझ्या सेवेत आल्यानंतर तुला जो आनंद होतो तो मी जाणवला आहे. म्हणूनच आज मी तुझ्यासमोर आहे. बाळा, तुझे शरीर, तुझे अंग थकलेले आहे. तुझ्या मनामध्ये त्रासाचा आणि वाईट गोष्टीचा संचार झाला होता. तो आज माझ्या स्पर्शाने निघून गेला. पण आता एकच कर. जीवन जगत असताना दुःख तर येणार आहेत. कितीही मोठा व्यक्ती असेल आणि कितीही श्रीमंत असेल, कितीही धन दौलत काही जरी असेल, तरी प्रत्येकाच्या जीवनात कुठे ना कुठे आणि कसे ना कसे दुःखाचे वारे हे वाहतच आहे. अरे, जगामध्ये असा कोणीच नाही की जो सर्वसुखी आहे. आणि प्रत्येकाच्या कर्माचा भाग असतो. ज्याने देवाने त्याच्या कर्मात काय लिहिले आहे ते त्यांना चुकवावेच लागते. मी फक्त तुला त्यापासून त्रास होणार नाही याची काळजी घेईन. पण आता पुढील दिवसासाठी तरी तू चांगले कर्म करत राहा. येणाऱ्या दिवसात कधीच कोणाचे मन दुखवणार नाही. तुझ्यामुळे कधीच कोणाच्या डोळ्यात पाणी येणार नाही आणि तुझ्यामुळे कोणाच्या घरामध्ये कधीच वाईट दिवस येणार नाहीत याची काळजी नक्कीच घे. आता तुझा जर या गोष्टीवर आणि स्वामींवर विश्वास असेल तर शेवटपर्यंत ऐकत राहा. स्वामी तुला वेळोवेळी मार्गदर्शन करतील आणि मार्ग दाखवून जर त्या मार्गावर तू चालण्यासाठी तयार असेल तर होय स्वामी, मी तुमच्या मार्गावर चालण्यासाठी तयार आहे अशी कमेंट करायला विसरू नकोस. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझ्यासोबत कधीही दुःखाचे वारे येणार नाही आणि तुझ्यासोबत कोणीच विश्वासघात करणार नाही याची पूर्ण जबाबदारी मी घेतली आहे. फक्त दाखवलेल्या मार्गावर चालत राहा. अभिनंदन. आज तुझ्यासाठी आणि तुझ्या भेटीसाठी जो दिवस आहे तो तू खूप अमूलाग्र समज. कारण देव कधीच सहसा कोणाला भेट देत नाही, परंतु तू त्यासाठी पात्र आहेस आणि स्वामींचे हे मन तुझ्याकडे ओढत आहे
हे समजून घे बाळा. आता तुझ्या भोवताली अक्कलकोटचा सुंदर असा परिसर निर्माण होईल आणि त्या परिसरात तू आणि मीच आहोत. तुझ्यासोबत असणारे सर्व काही द्वेष, तुझ्यासोबत झालेल्या चुका, या सर्व मी आज गंगेत सोडले आहेत. तू माझे बाळ आहेस. मी तुला आज पवित्र केले आहे. आता त्या पवित्र देहाने तू फक्त नामस्मरण सेवा करत राहा आणि तुझ्या जीवनात कधीही दुःख आले, कितीही संकट आली तर घाबरून न जाता ते सर्व काही माझ्या चरणी तू अर्पण कर आणि सर्व काही देव पाहतील असे समजून तू तुझे कार्य करत राहा. मग पहा बाळा, तुला कधीच कुठल्या गोष्टीचा त्रास हा मी जाणवू देणार नाही. अरे, सुख दुःख हे तर आपल्या जीवनाचे भाग आहेत आणि ते तर प्रत्येकाला सोसावेच लागतात. तू ऐकलंच आहेस, पूर्वीपासून ऐकतच आला आहेस की भगवान श्रीराम यांनाही जर वनवास चुकवता आला असता तर त्यांनीही वनवास चुकवलाच असता. परंतु त्यांच्या नियतीत जी होते ते त्यांना करणे गरजेचेच होते. मग आपण तर सर्वसाधारण मनुष्य आहोत. भगवान श्रीकृष्ण यांनाही त्यांच्या जीवनात त्यांचे प्रेम मिळाले नाही. कित्येक गोष्टीपासून तेही वंचित राहिले, पण त्यांनी कधीही तक्रार केली नाही. उलट त्यांनी दाखवून दिले की जीवन काय आहे आणि कसे जगायचे. मग आपण तर सर्वसाधारण मनुष्य आहोत. मग आपण सतत सुखाचीच आशा का करावी आणि सुखासाठी देवाकडे घराने का करावे? बाळा, जे काही तुला दिले आहे त्यामध्ये तू खूप खुश आहेस. तू समाधानी वृत्तीचा आहेस. तुला कुठल्याच गोष्टी मोहित करत नाहीत हेही मी ओळखले आहे. कारण तू माझ्या दाखवलेल्या मार्गाने चालतोस म्हणून या मोहमायेपासून दूर आहेस हे मी ओळखले आहे. फक्त आता ज्या मार्गावरती तू चालत इथंपर्यंत आला आहेस तो मार्ग तू सोडू नकोस. तुझ्या जीवनात भलेही असेही लोक येतील की जे तुला या मार्गातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतील, पण तू त्यांच्या या मोहात कधीही बळी पडू नकोस. कारण ज्या गोष्टी दिसतात त्या सर्व काही सोने चांदीचं असतात असे नाही. कधी कधी तिथे हिरा दिसतो परंतु तू काचेचा तुकडाही असतो. त्यामुळे तू ज्या मार्गाने जात आहेस तो मार्ग सोडू नकोस. कारण कधी कधी तोच काचेचा तुकडा तुझ्या पायामध्ये घुसून तुला रक्तबंबाळ करू शकतो. त्यामुळे तुझ्या वाटेने चालत आहेस ती वाट जरीही तुला खडतर वाटत असली तर काही वेळाने तो तुझ्या योग्य स्थानी नक्कीच पोहोचत असतो. त्यामुळे वाटेत येणाऱ्या मोहमायेला पैसा, धन, दौलत यामध्ये गुंतून न राहता तुझा मार्ग तू कायम चालत राहा. मग तुझ्या जीवनात स्वामी आल्याशिवाय राहणार नाही. तर आता बाळा, डोळे उघड. नक्कीच सांग की तुला माझे दर्शन घडले आहे का? आणि तुला जर 2 मिनिटेही माझे वातावरण तुझ्या समोर आले असेल तर नक्कीच समजून जा की तू खूप भाग्यवान आहेस. कारण तुझ्या कल्पनेत स्वामी आहेत, तुझ्या जीवनात स्वामी आहेत. यापेक्षा तुला आणखी जीवनात काय हवे आहे? अरे, ज्याला साक्षात परब्रह्म श्रीकृष्ण आणि परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांचा जर आशीर्वाद असेल तर आणखी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण असेल? धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा. परत भेटूया असे सुंदर व्हिडिओने. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.